हातकणंगले इचलकरंजी फाटा ते हातकणंगले रेल्वे पूल रस्त्यावर गटारीचं पाणी येऊन दलदल निर्माण झाली आहे। या दलदलीमुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताची संख्या वाढली आहे। हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। मात्र रस्ता दुरुस्त करण्याऐवजी परिसरातील नागरिकांना नोटीस पाठवण्यात बांधकाम विभाग धन्यता मानतोय। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील पन्हाळा, बोरपाडळे, वाठार, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी ते राज्याच्या हद्दीपर्यंतचा रस्ता हा राज्यमार्ग आहे। या रस्त्यावरील हातकणंगले इथल्या इचलकरंजी फाटा ते रेल्वे पूल दरम्यान मंगल कार्यालयासमोर परिसरातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघातांची संख्या वाढली आहे। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे आजवर शेकडो जण जायबंदी झालेत। ऊसाची वाहतूकही याच खड्ड्यातून धोकादायकरित्या सुरू आहे। याबाबत तक्रार केल्यानंतर हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्या शेजारी राहणाऱ्या विजयकुमार बागे यांना नोटीस पाठवून वेठीला धरलंय। प्रत्यक्षात बागे यांच्या मंगल कार्यालयातील सांडपाणी अथवा घरातील सांडपाणी हे शोष खड्ड्यात सोडलं जात आहे। तसंच या परिसरातील काही कुटुंबांचं सांडपाणी रस्त्यावर सोडलं जात आहे। त्याची तपासणी न करता जाणीवपूर्वक नोटीस पाठवल्याचं विजयकुमार बागे यांनी सांगितलं। हे जे पाणी साठतंय याबद्दल मोरे साहेब व त्यांचे सहकारी यांनी बऱ्याच वेळ येऊन मलाच त्रास देऊन 3 वेळ आम्हाला नोटीस देऊन 3 वेळ DCPनं सगळं काम करून उलट आहे तसंच पाणी राहिले। एवढ्यापुरतं आम्ही सोय करालो आहे असं म्हटले, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे पूर्णत्व आणलं नाही। त्यानंतर आता हे जे पाणी साठून आता परत अपघात व्हायलेत हे व्हायले। आमच्या मंगलमूर्ती कार्यालयाचे मला जे भाडं आहे ते अतिशय कमी मिळालं लागलं आहे। का तर येणाऱ्या गिरायकांना हे पाणी साठलेलं वाईट आहे असं वाटते। त्यांच्या पाठीमागं हे ज्याचं पाणी आहे त्यांच्या पाठीमागं मोठ्या नेत्यांचा हात आहे आणि त्यामुळं मोरेसाहेब व त्याचे सहकारी गप्प बसतात। त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की हे पाणी ज्यांचं आहे त्यांनी आपल्या जागेत निचरा करावा। रेल्वे पुलाचं काम सुरू असताना या परिसरातील गटारीचं काम पूर्ण करणं गरजेचं होतं। मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यानं त्याकडे दुर्लक्ष केलंय। त्या दुर्लक्षाचा फटका आज परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांना बसतोय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यानं सांडपाण्याचं योग्य नियोजन करावं, खड्डे पडलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय।